Tuhan
Krishna
रामकृष्णाने हे जग साजिरे हृदय मंदिरे स्मरणाकार आपुले आपण करा सुंदर संसार बंधन तोडावे ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण हृदय जिव्हा श्रीमूर्ती रया आपुले आपण करा सोडव संसार बंधन तोडावे योऽन्तः प्रविशोवाच मां प्रसूतां संन्येवयत्यखिल शक्तिधर स्वधाम् अन्यामुष्टहस्तचरण श्रवणत्वरादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो प्रथमम् कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। राधा मेरी स्वामिनी मैं राधे जो दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को दास मुक्ति कहे गोपाल सो मेरे मुक्ति बता ब्रज रज मस्तक लगे मुक्ति मुक्त हो जा नमो सद्गुरु तुकाराम दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति सेविला की सेवा करा
नामे दोन्ही साजरी हृदय मंदिरे स्मराकारे आपुल्या पोल करा सोडवन संसार बंधन तोडावे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला विश्ववंद्य साधकाचे मायबाप असणारे संत ज्ञानोबा यांचा 3 चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये संत ज्ञानोबा आपल्याला मार्गदर्शनही करतात, भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्यायला सांगतात। ज्ञानोबा म्हणतात की बाबा हो, या जगतामध्ये 2 नाव चांगले आहेत, एक आहे राम आणि एक आहे कृष्ण। का ज्ञानोबा राम आणि कृष्ण म्हणाले? जो वारकरी असतो त्यांनी रामासारखं आचरण आणि कृष्णासारखे विचार, त्याचं चरित्र अनुकरण करायचं नाही, उच्चार करायचं फक्त भगवान परमात्म्याच्या नामाचा। असे दे राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे आणि हृदय मंदिरी स्मरा करे। बाबा हो, जन्माला आल्यानंतर भगवान परमात्म्याचं नाव या हृदय मंदिरामध्ये नाव घेतल्यानंतर भगवान परमात्मा साठवल्या जातो। या हृदयामध्ये काय करा? भगवान परमात्म्याला साठवा। का साठवा म्हणतात ज्ञानोबा? तर त्याचे पर्याय अनेक सांगितलेले आहेत। पुढे सांगतात ज्ञानोबा, आपुली आपण करा सोडवन संसार बंधन तोडावे। या जगतामध्ये आल्यानंतर कोणी कोणाचं नाही, आपले आपल्याला सोडवून करावं लागते। म्हणून तुम्ही काय करा? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या। पुढे ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा। भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाची माळा काय करा? आपल्या जवळ ठेवा आणि हृदय जीवाला स्मृती द्या। भगवान परमात्म्यावर प्रेम करा। जो जगाचा मालक आहे, जो ईश्वर आहे, अशा भगवान परमात्म्याचं भजन करा। त्याच्याशिवाय या मृत्यू लोकातून आपल्याला कोणी सोडवत नाही। म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आपले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे। अनेक वर्षापासून हा सप्ताह चालू आहे। अनेक वर्ष म्हणजे मागचे 2 वर्ष, आताच 1 वर्ष, 3 वर्षापासून हा सप्ताह चालू आहे। जे आमचे लक्ष्मण बाबा आहे ते आपल्या आई वडिलांच्या प्रीत्यर्थ हा सप्ताह करतात आणि सुंदर असं नियोजन आहे। महाशिवरात्रीच्या पर्वावरती आणि प्रगट दिनाच्या पर्वावरती काय केलेला आहे? हा सप्ताह उभारलेला आहे। सुंदर असं नियोजन आहे। भगवान परमात्मा त्यांच्याकडून काय करावं? असंच सप्ताह करून घेऊ। पण त्यांची अंतःकरणातली अशी इच्छा आहे की 3 वर्ष आम्ही सप्ताह करणार आणि 3 वर्षानंतर बंद करणार ना नाही। त्यांची इच्छापूर्ती त्यांनी केली, परंतु त्यांनी 3 वर्ष केला, पण आपण हा सप्ताह आता कधीच बंद करू द्यायचा नाही। छोटा का होईना, कसा का होईना, पण सप्ताह केला पाहिजे बरं का। आतापर्यंत त्यांनी आई वडिलाच्या प्रीत्यर्थ काय केला? सप्ताह त्यांचा चालू आहे। मी म्हणतो भगवान परमात्मा आणखीन त्यांना सहकार्य लाभो, समृद्धी लाभो। हा सप्ताह जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत चालत राहो। ज्यांनी हा सप्ताहाचं नियोजन केलं ते आमचे लक्ष्मण बाबा, त्यांच्या चरणावरती दंडवत करून आपल्या सेवेला सुरुवात करू। विठाला या जगतामध्ये आल्यानंतर आपल्याला 3 प्रश्न आहेत। जन्माला यायच्या आधी, जन्माला आल्यानंतर काय करायचं, आल्यानंतर काय करून कुठं जायचं, हे आपल्या जीवनामध्ये प्रश्न आहे। आपण जन्माला आलो निरंतर आपल्याला काय करायचं आता, हा आपल्या जीवनामध्ये प्रश्न आहे। मग त्याच्यामध्ये आपण करत असताना काय करतो? आपण संसारामध्ये नाना प्रकाराने काय करतो? सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, पण खरं सुख आहे परमार्थामध्ये बरं का। म्हणून या जगतामध्ये जर तुम्हाला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर या जगतामध्ये भगवान परमात्म्याच्या नामाशिवाय, भगवान परमात्म्याच्या चिंतनाशिवाय देवाची प्राप्ती होत नाही। तुम्ही आता भगवान शंकराच्या मंदिरात आपण सगळे जण बसलेलो आहे। एका व्याधानं अंतःकरणामध्ये भाव नव्हता, बेलाच्या झाडावरती चढलेला आहे आणि चढल्यानंतर ते बेलाचे पानं खाली तोडून टाकतो। कशा करता? शिकार पुढं दिसत नाही, शिकार पुढं दिसत नाही म्हणून बेलाचे पानं काय टाकतो? खाली तोडून टाकतो। पण टाकत असताना
ज्या झाडावर तो चढला होता त्या खाली पिंड होती, त्या पिंडीच्या डोक्यावर पाय त्याला झाडावर चढला आणि अंतःकरणामध्ये भाव नसूनही सुद्धा भगवान परमात्मा त्याला काय झाले, प्रसन्न झाले. भगवान परमात्म्याची भक्ती अंतःकरणामध्ये भाव असो किंवा नसो, पण भगवंताचं भजन केल्यानंतर भगवान परमात्मा प्राप्त होतो असं तुकोबरायचं सुद्धा अभंगामध्ये वर्णन करून सांगितलेलं आहे. असो नसो भाव, असो नसो पंढरीला देवा माझ्याकडे एकदा काय कर, कृपा दृष्टी पहा. कारण आहे या जगतामध्ये एकच असा व्यक्ती आहे, एक संत आणि एक देव या जगतामध्ये आपल्यावर कृपा करू शकतात, नाही तर मनुष्य कृपा करू शकत नाही. मनुष्य गरज भासू शकतो, गरज पूर्ण करू शकतो, पण कृपा नाही करू शकत. कृपा ते करतात फक्त एक संत आणि एक देव. म्हणून कृपा करायची असेल, कृपा करून घ्यायची असेल, एक तर संतांच्या मार्गाने गेलो पाहिजे. संतांच्या मार्गाने गेल्यानंतर भगवान परमात्मा प्राप्त होतो, म्हणून संतांच्या मार्गाने गेलो पाहिजे. आणि या जगतामध्ये सगळ्यांचं साधना जे सिद्ध आपल्याला करायचं आहे ते म्हणजे भगवान परमात्मा आहे, म्हणून परमार्थ केला पाहिजे. या जगतामध्ये तुकोबराने सुद्धा सांगितलं की बघा तुम्हाला कलियुगामध्ये तुमचा जर उद्धार करून घ्यायचा असेल तर तुम्हाला देवाचं नाम चिंतनच करावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये, असं तुकोबराने सुद्धा वर्णन करून सांगितलं. कलियुगा माझी करावे कीर्तन देहे नारायण देव. या जगतामध्ये भगवान परमात्मा आपल्याला भेटी देईल. आणि मी नेहमी म्हणत असतो, आपल्या तुळशीदास महाराजांचं दुआ आहे. तुळशीदास महाराज सुंदर वर्णन करून सांगतात, हो कलियुग केवल नामाधारा, सुमिर सुमिर नर उतर हे बारा, राम से राम जय जय राम, राम से राम जय जय राम. आपल्याला तुळशीदास गोस्वामी सांगतात, या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याचं प्राप्ती जर करायची असेल तर भगवान परमात्म्याचं नाम चिंतन करा. म्हणून साधू संतांनी आपल्याला, अनेक साधू संतांनी हातपाय जोडले, आपल्यापुढं हातपाय जोडले, म्हणाले बाबा हो लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला.
आपल्याला हातपाय जोडून विनंती करतात. वास्तविक पाहायला गेलं तुम्ही दुसरे जर बसलेला घरामध्ये जर आपल्याला एखाद्याची लात लागली, बायकोनं समजा जर चालता बोलता लात लागली, बायकोला हाणत नाही पण हाणले समजा, दर्शन घेते का ती म्हणते तुम्हाला रोग आला का वाटत बसायला, बाजूला बसायला दर्शन. हे आपले उद्गार आहेत बरं, हे तुमचं नाही सांगत मी, माझं समज. तुमच्या इकडं चांगलं आहे, तुमच्या इकडं लात लागली तरी पाया पडतात आणि सांगून बुजून लात मारतात मग पाया पडतात. फार कठीण आहे. आपल्या घरात आपल्याला लात लागल्यानंतर आपलं दर्शन सुद्धा कोणी घेत नाही. आणि जगाचे चालक मालक असणारे, त्यांचे भक्त असणारे, संत असणारे, तुकोबाराय ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा हो तुमच्या हातपाय जोडून विनंती आहे, ऐका आमचं. काय करा, भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. का जर तुम्ही आता भगवान परमात्म्याचं नामचिंतन नाही केलं, तुम्हाला काय व्हावं लागेल माहितीये का? तुम्हाला जावई व्हावं लागेल. तुम्ही म्हणता आनंदाचीच गोष्ट आहे. जावई म्हणजे सोपं थोडी आहे. जावई म्हणजे पाहुणा, मग तो पाहुणा होतो यमाचा, आणि यमाचा पाहुणा झाल्यानंतर मग तुमची खातिरदारी केल्या जाते. मी पण तुमच्यात आहे. काय करतात यमाचे पाहुणा झाल्यानंतर? मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाची किंकर बहुसार. आपल्याला मारतात, तोडतात, सोडतात आणि एकच वर्ष नाही बहुसार मारतात. म्हणून साधू संत हातपाय जोडून विनंती करतात. नाथ महाराज तर म्हणतात, बाबा हो हा जो देह आहे ना भगवान परमात्म्याची भक्ती करण्याकरता भेटला, बहुता सुकृती नरदेह लागला, भक्ती विना गेला अधोगती. अधोगतीला नका जाऊ, भगवान परमात्म्याचं भजन करा. नाथ महाराज सुद्धा आपल्या पाया पडतात. करा रे बापा करू नका, जेणे नव्हे जन्म यमाच्या यातना, ऐशिया साधना करा काही, जेणेकरून तुम्हाला यमाच्या तावडीत गेलो नाही पाहिजे, याच्यासाठी काहीतरी साधना करा. काय भागवत तुम्ही श्रवण करता, 3 वर्ष झाली, 3रं वर्ष चालू आहे. मनुष्य पोलिसाच्या गजाआड गेल्यानंतर मनुष्य सुटू शकतो. काय मनुष्य सुटू शकतो, एखाद्याला बांधून ठेवलं तर मनुष्य सुटू शकतो. परंतु मोह नावाची अशी एक चीज आहे, त्या मोहामध्ये जर एकदा मनुष्य बांधला गेला तो जन्मांतरात सुटू शकत नाही. म्हणून आपल्याला फक्त तोडायचा तो मोह. मोह म्हणजे माया, ही आपल्याला तोडायची. आणि एकदा का ती तुटली, भगवान परमात्मा आपल्या जवळच आहे. तुझा आहे तुझं पाशी, परंतु एकानं डोक्यात चष्मा लावला, दिवसभर चष्मा पाहत बसतो, काय फायदा आहे त्याचा?
अरे बाबा डोक्याला जर पाहिलं तर चष्मा आहे ना, पण काय आहे भुलला ना. देव कसा जवळच आहे पण आपण भुलून गेलो, आपल्याला कळेना. का कळेना? या संसार नगरीत आल्यामुळं अनेक नाना प्रकारचे विषयाचे पक्वान्न आपल्या पुढे हजर आहे आणि त्या पक्वान्न खाण्यामध्ये आपण बिझी आहे. त्याच्यामुळं देव आपल्याला समजतं ना. पण मी तुम्हाला हे बोलतो तर हा म्हणजे कसं हे असंच बोलताय तर बरं, मला याच्या उपर नाही बोलताय. या विषयाच्या पक्वान्नापुढं आपल्याला भगवान परमात्म्याचे पंचपक्वान्न आपल्याला पाहायला भेटत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला पाहायचं असेल तर साधू संतांकडे जावं, ज्ञानोबरायाकडे जावं, तुकोबरायाकडे जावं. तुकोबरायाकडे गेल्यानंतर तुकोबरायाचं चरित्र पहा, भगवान परमात्म्याचं भजन कसं केलं, एवढं भजन केलं, एवढं भजन केलं. तुकोबरायाचा अभंग आहे. तुकोबराय म्हणतात जर तुम्हाला बोलायचं असेल तर काय बोला, भगवान परमात्म्याचं नावच बोला. पाहायचं असेल तर देवाचं नावच पहा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. साधू संत आपल्याला सांगतात आपण बोलल्यानंतर भगवान परमात्मा डोलला पाहिजे असं आपल्या वाणीमध्ये ताकद असली पाहिजे. कोणाच्या? आपल्या वाणीमध्ये. का आता आम्ही बोलायला लागलो की लोक झोपतात. आमच्या वाणीत ती ताकद आहे माझा, काही का होईना पण ताकद आहे ना. मान्य करावं लागल. तुम्हाला खरं सांगू, तुम्हाला घरी जेवढी झोप लागत नाही ना तेवढी हॉलमध्ये झोप लागते. कधी तेवढी झोपा. तुम्ही घरी असल्यानंतर खरंच तुम्ही 12 वाजता झोपत नाही, पण तुम्ही कथा कीर्तनात भजनात बसा, आल्याबरोबर 5 मिनिटं तुम्ही डोळे बसू पाचा. 5-10 मिनिटं झाली लगेच सूर्य बोलून जातो, लगेच मानाखाली येतात. का? झोप एक लागलेला प्रकार हा समाधीचाच प्रकार आहे. झोप केव्हा लागते माहिती आहे? ज्या वेळेस आपलं मनुष्याचं मन स्थिर झालं ना त्यावेळेस झोप लागत असते. काय? मन स्थिर झाल्यानंतर झोप लागते. पण आपली ही झोप अज्ञानाची आहे, याला समाधी म्हणता येत नाही. काहीच नाही, आहे का नाही? फक्त डोक्या झोपू नका, झोपलेल्याची जागी. भगवान परमात्मा डोलला पाहिजे असं आपण जीवनामध्ये बोललं पाहिजे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, भगवान परमात्म्याचं भजन करा. याच्याशिवाय या जगतामध्ये पर्याय नाही. तुकोबरायचं चरित्र पहा. तुकोबरायनं भगवान परमात्म्याचं भजन केलेलं आहे. पण तुकोबराय म्हणतात रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग. का म्हणजे तुकोबराय रात्रंदिवस आम्हाला युद्धाचा प्रसंग आहे. अंतर्बाह्य जग पुढं काय आहे? एवढं धरा, पूर्वार्ध धरा, उत्तरार्ध. अंतर्बाह्य जग, अंतर आम्ही काम क्रोधाची काय करतो, लढतोय, आणि बाहेर जगाशी लढतोय. आतमध्ये आपण बसलेलो आहे ना, आतमध्ये आपल्या काम बसलेला आहे, क्रोध बसलेला आहे, 5 विषय बसलेले आहे, शब्द स्पर्श रूप रस गंध हे सगळे बसलेले आहेत. आणि याच्यामध्ये सुद्धा आपलं युद्ध चालू आहे. ते म्हणतात कसं परमार्थ हा बारकाईने लक्ष द्या, फार कठीण आहे परमार्थ, पण तो आपला समजला पाहिजे. या कानाला वाटतं कीर्तन ऐका वाटतं का? या कानाला कीर्तन ऐका वाटतं? कोण आहे? हातवर करा बरं, कीर्तन ऐका वाटतं बरं. या कानाला नाही हो, विनाकारण आहे. बस ऐकू वाटत नाही, आधा घंटा ऐकू वाटतं, तुला ऐकू वाटत नाही. या मुखाला समजा तुम्हाला आज श्रीखंड खाऊ वाटला, आज तुम्हाला जर 2 किलो श्रीखंड खाऊ वाटलं, किती वेळ खाणार हो या मुखानं? नाही. या मुखाला एक गोष्ट करू वाटत नाही. म्हणून भगवान परमात्म्याला एवढंच विनंती करायची, देवा हे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय काय करतात माहिती आहे?
रसना एकीकडे ओढती, हे कान एकीकडे ओढतात. या डोळ्यानं देवाला पायासाठी डोळे दिले, पण हे डोळे काहीतरी पाहतात वेगळं. म्हणून देवा आमच्यावर कृपा कर. आमच्या अंतःकरणात भाव जरी नसला तर जन्माला तू आम्हाला घातलं. आमची एक विनंती आहे, प्रार्थना आहे, भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करा. जगाकडे प्रार्थना नका करू, भगवंताकडे करा. भगवंताला म्हणा, देवा असो नसो भाव आलो तुझ्या पाया. एवढीच विनंती आहे देवा. हा जन्म गेल्यानंतर पुन्हा जन्म मला भेटल का मला माहित नाही, पण एवढीच विनंती आहे, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे. आता या जीवनात जर आपला उद्धार झाला नाही ना, तर पुढच्या जन्मात तुम्ही समजता काय आपण मलगी माणसं होणार आहे? अजिबात नाही. तुकोबाराय म्हणतात काही घाबरायचं काम नाही. जो परमार्थ करत नाही, जो घर राखतो, जो काम करतो, परमार्थ करत नाही, देवाचं नाव घेत नाही, तुकोबाराय म्हणतात खंती ते न करा होणे गाढव. मग खंती नका करू, तुम्हाला गाढव पुत्र तुमच्यासाठी नाही सांगितलं तुकोबाराय. तुम्ही माणसंच होणार नाही का? आमच्यासाठी सांगितलं. भगवान परमात्म्याचं भजन करा, त्याच्याशिवाय पर्याय नाही. तुकोबाराच्या चरित्रामध्ये तुकोबाराच्या अनेक ठिकाणी भगवान परमात्मा प्राप्त करायचा. तुकोबाराच्या जीवनामध्ये कमी कष्ट आहे का? आपल्या मुखाला फक्त एकच शब्द येतो, तुकोबारायसारखा संसार आणि तुकोबारायसारखा परमार्थ केला पाहिजे. आपल्या मुखाला तेवढा प्रश्न आहे, पण बाबा हो, आपण तुकोबारायसारखा परमार्थही करू शकत नाही आणि तुकोबारायसारखा संसारही करू शकत नाही. आपण तुकोबारायला येऊ शकत, पण नाही जरी तुकोबाराय झालं तर तुकोबाराय ज्ञानोबारायच्या पावलाने चाला. काय निळोबाराय सांगतायत की मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संतते, त्यांच्या मार्गाने चला. निश्चित एक दिवस भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. हे सत्याचं काय असतं? सार्थकता असते बरं का. ही सत्याची काय असते? सार्थकता असते. या सत्यानं आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं, त्याचं नाव आहे परमार्थ, त्याचं नाव आहे सत्ता. पाहिल्यानंतर या देहाची सार्थकता होते. या देहाची सार्थकता झोप घेण्यामध्ये नाही. तुम्ही जर बारकाईने विचार करा, ज्यावेळेस बिमारी लागते ना माणसाला, बिमारी लागल्यानंतर माणसं 6-6 महिने झोपत नाही. हे परमार्थ जो करायचा आपल्याला, आपण मरणार आहे. तुम्ही कितीही परमार्थ केला असं काही तुम्ही अंमल होणार नाही. परमार्थ का करायचा याचं कारण आहे, आपल्या अंतःकरणामध्ये जी मरणाची भीती आहे ती भीती घालवायची फक्त आपल्याला. त्याच्यासाठी तुम्ही भागवत कथा श्रवण करता, तेवढी भीती घालवली की आपण मुक्त आहे. परंतु ती भीती घालवण्यासाठी सोपं नाही आहे. हा नामचिंतन करावं लागतं. म्हणून तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात की बाबा, एकदा पंढरपूरचा भगवान परमात्मा, अयोध्येचा राम आणि मथुरेचा गोकुळाचा कृष्ण, एकदा यांचं काय करा, भजन करा. हे आपल्या वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे. काय आहे? राम कृष्ण हरी. राम म्हणजे काय? रामासारखं जो वारकरी आचरण करतो, कृष्णाचं उच्चारण करतो, हरी भगवान परमात्म्याचं भजन करतो, त्याचं नाव आहे वारकरी. नाही तर काय वारकरी असे रामाचं उच्चारण आणि कृष्णाचं आचरण, मग त्यानं काय करायचे, आंबे हळद जवळच ठेवायचं. कृष्णाचं उच्चारण केल्यावर काय सोपं आहे का? कृष्णाचं उच्चारण फार कठीण.
आचरण नाही करायचं मग कृष्णाचं फार कठीण आहे ते. भगवान परमात्म्यानं म्हणून आहे 7 वर्षाचे भगवान परमात्मा होते, गवळणी स्नान करत होत्या आणि भगवंताने कळंबावरती काय गेली, कपडे नेली. भगवान परमात्म्याचा गोपिकेचा संवाद आहे, पण आज तो संवाद भगवान परमात्मा 7 वर्षाचे होते आणि आपण त्याच भगवंताला नाव ठेवतो. अरे हिंदू धर्माचा देव आहे म्हणून बायाची कपडे घेऊन पळत होता म्हणतात लोक. तुम्ही बाहेर पहा, अशी टीका आपल्या देवावर आहे. पण मला सांगा 7 वर्षाच्या लेकराला काय कळतो, काही कळत नाही. त्याच्या अंतःकरणात काम नसतो, त्याच्या अंतःकरणात द्वेष नसतो. पण जे म्हणणारे किती कचाळ असतील ते देवाच्या मनामध्ये असं आहे नाही. भगवान परमात्म्याचं जे चरित्र आहे हे फक्त उच्चारण करण्यासाठी कृष्णाचं चरित्र आहे आणि रामाचं चरित्र आचरण करायचं. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, असं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र आहे. असं त्यांचं काय करायचं, आचरण करायचं. आणि आपल्याला ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे भगवान परमात्म्याचं हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती देवाच्या तया मोक्ष. जो हरी हरी भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेईल त्याला मोक्ष प्राप्त होईल असं ज्ञानोबराने सांगितलं. आणि तेच ज्ञानोबराय म्हणतात की बाबा जीवनामध्ये आल्यानंतर भगवंताचं नामचिंतन घ्या, पण काय करा, ते मुखानं नाही स्मरायचं, ते कशानं स्मरायचं, हृदयामध्ये त्याला धारण करायचं आणि धारण करून काय करायचं, त्याचं नामचिंतन करायचं. अभंगाच्या प्रथम चरणात रामकृष्ण साजरं म्हणजे काय, साजरं म्हणजे जुन्या आलेला शब्दाचा अर्थ. साजरं म्हणजे गोंडस किंवा गोड दिसणार त्याचा अर्थ. पुन्हा एक आहे साजरं सुकुमार, राजेश सुकुमार. सुकुमार जो शब्द आहे, सुकुमार म्हणजे चांगला गोड, तसा हा साजरा शब्द आहे. हा मुलगा किती साजरा दिसतो, विदर्भात गेल्यानंतर ही भाषा आहे. साजरा म्हणजे गोड. असं भगवान परमात्म्याचं नामचिंतन कसं आहे, गोड आहे. मग का तुम्ही हृदय मंदिरे स्मरा कार्य, कार्य तुम्ही स्मरा. ज्ञानोबा म्हणतात का तुम्ही हृदयाच्या मंदिरामध्ये त्या भगवान परमात्म्याला धारण करत नाही आणि का त्या भगवान परमात्म्याचं भजन करत नाही. जर तुम्ही भजन केलं नाही, हा प्रश्न आता अभंगाच्या पहिल्या चरणानंतर पुढं काय झालं, प्रश्नार्थक चिन्ह झालं. जर हृदयामध्ये भगवान परमात्म्याचं नाम चिंतन घेतलं नाही, भगवान परमात्म्याला धारण केलं नाही, मग काय, तर मग सांगत असताना आता सांगताय तो गोबराय जानोबराय, या जगतामध्ये तुमचं कोणी नाही, या जगतामध्ये तुमचं कोणी नाही. प्रत्येकाला वाटतं साधू संत आपल्याला सांगतात, भक्ती करत असताना साधू संतांनी सांगितलं की बाबा भक्ती करायची कशी. नामदेवराय सांगतात हा देव पडला राहिला नाही, राहिला हा देव तरी सुद्धा भगवंताची भक्ती करायची. देहाला देवा वदने तुझे मंगल नाम. मुखामध्ये देवा आमच्या नामचिंतन राहू दे, पण आपल्या मुखामध्ये नामचिंतन नाही राहत. आपल्या मुखामध्ये कशाला दिलं बरं आजी हे मुख आपल्याला, घरी गेल्यावर तंबाखूला चुनाला तोंडात टाकायचं, त्याच्यासाठी तर मुख दिलंय देवाला, आहे का नाही. हे मुख त्याच्यासाठी नाही, सुपारी पानाच्या काचुण्यासाठी हे मुख नाही आहे. हे मुख त्याच्यासाठी नाही, हे कशासाठी आहे माहिती. मुख
तुम्ही हरिपाठ वाचता का एकनाथ महाराजांचा? नाथ महाराजांनी सांगितलं ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं नाव सोडून दुसरं काहीच आहे, काही भरलेलं आहे, ते मुख कसं आहे माहिती आहे? नामाविन मुख सर्पातीची बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्पाहे. आता विचार करा, तुमचं जे आपापलं मुख आहे त्याच्यात काय सर्प राहतो का? नाही ना. पण नाथ महाराज म्हणतात ते मुख नाही, त्याच्यामध्ये राहणार ती जीवा काय आहे? सर्प आहे. म्हणून असं आपल्या जीवनामध्ये नाही झालं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. नाही केल्यानंतर या जगतामध्ये मनुष्याचा स्वभाव आहे. मनुष्य म्हणतो हा माझा आहे, तो माझा आहे. या जगतामध्ये तुमचं कोणी नाही आहे. तुम्हाला सांगत असताना तुकोबरायचं प्रमाण आहे. तुकोबराय म्हणतात की बाबा आंधळा पांगळ्यामध्ये सुद्धा आहे. तुकोबराय म्हणतात या जगतामध्ये माता पिता बंधू भगिनी नपवती निर्वाणी, या जगतामध्ये आपले माता पिता जरी असले पण ज्यावेळेस अंतकाळ समय येईल त्यावेळेस आपल्याजवळ कोणी आपल्याला वाचू शकणार नाही. मग अशा पद्धतीनं जर आपला देह जात असेल, जीव जात असेल, मग का भगवान परमात्म्याचं भजन करू नये? तरी सुद्धा भगवान परमात्म्याचं आपण भजन करत नाही. पण तुकोबराय म्हणतात बाबा जेवढा तो आपल्या परिवारावरती उड्या मारतो, हा माझा तो माझा म्हणतो, पण हा तुकोबरायचे शब्द आहे का? जो बरी चलन गा तो बरी म्हणते माझा, मानिला न थोरा देह सुखाची आकाजा, इंद्रिया मावळले म्हणे आला बाबुला आजा, कैसा विपरीत झाला तुझे ध्यान वे तुझा, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. जो काकडा करतो त्यालाच कळतं. या जगतामध्ये जोपर्यंत तुमच्याजवळ पैसा आहे तोपर्यंत तुम्ही सगळ्याचे आहे. पण एकदा का पैसा गेला तुम्हाला भाकर सुद्धा कोणी देत नाही. जोपर्यंत तुमच्या अंगावर सोनं आहे तोपर्यंत तुम्ही ससुबाई आहे. एकदा का तुमचं सोनं संपलं तुम्हाला कोणी विचारत नाही. जोपर्यंत तुमच्या हातापायात पोटात अंगठे आहेत तोपर्यंत तुमचं बरं आहे, त्या तुमची सेवा होती. एकदा का तुमच्या हातापायात अंगठ्या गेल्या की तुमची सेवा बंद. पुन्हा तुम्हाला पाणी सुद्धा भेटत नाही. आणि जरी कदाचित अंगठ्या घेऊन मेल्यानंतर मनुष्य फुगतो, फुगल्यानंतर त्या अंगठीचं पोट काय होतं, अंगठी निघत नाही. सून म्हणती रडता रडता पाहना माया सासूच्या अंगावर किती सून आहे, हातात पाहना अंगठी आहे. म्हणजे तिचं म्हणणं आहे की हातातली अंगठी काढा ती संग जाईल काय. म्हणून ध्यानात ठेवा यमाचे हाती आपल्याला सगळेजण यमाच्या हाताला काय करतात, बांधून देतात. आमचे गुरुजी विनोदानं सांगायचे एक माणूस मेला. माणूस मेल्यानंतर त्या माणसाची पत्नी धाय मोकळून रडायची. आमचं कसं व्हायचं, आता आम्ही कोणाकडे पाहून निवडून जगायचं. पण काय झालं, ज्यावेळेस घराच्या बाहेर काढायचं त्यांना, काढल्यानंतर ताटीवर आपण काय करतो टाकत असतो मळ्याला. पण उचलता उचलता काय झालं, त्या माणसाचं डोकं कशाला लागलं, वरच्या उमऱ्याला लागलं. उमराच म्हणतात ना, दरवाजाची वरची चौकट, त्या चौकटीला लागलं आणि लागल्यानंतर ते झालं ना जिवंत. आणि जिवंत झाल्यानंतर ते बाकीचे वेळेस होते म्हणजे काय झालं तुला रडायला. पहिले तर ते धरणारे तिथं टाकून गेलं, ते पळून गेले. बायकोला म्हणतात तू रडू नको, मी आता जिवंत आहे, तुला रडायचं काही काम नाही. असे 1-2 वर्ष गेले पण बायको त्याच्याकडून सावधानच होती. का मेलेलं जिवंत झाले सांगता येत नाही. भूता का काय याच्या अंगामध्ये, कशा वयात फार हुशार असतात, सावधान राहतात. सावधान राहिली. पुन्हा एकदा काय झालं, तिसऱ्या वर्षी ती पुन्हा मेल्यानंतर आता तिला वाटलं कशाचं मुडकं लागल्यानंतर परत कशाला जिवंत होईल. कावळा
दुसऱ्या वर्षी पुन्हा त्याचं उचलता मुलग त्या चौकटीला लागलं, पुन्हा ते जिवंत झालं. जिवंत झाल्यानंतर ती बाई म्हणते की मरायचं समज नाही करत, आता याला फार कंटाळा येते, आता हे जर मेलं ना आता याला ठेवायचंच नाही. पुन्हा ती मरतो. मेल्यानंतर ती बाई म्हणते रडता रडता, मागच्या वेळेस चौकटीला डोकं लागलं होतं, पुन्हा जिवंत झाले. दुसऱ्या वेळेस पुन्हा डोकं लागलं, पुन्हा जिवंत झाले. धावणारे बाबा होता दादा मान झाला डोकं लागू का ते पुन्हा जिवंत होईल. या जगात आपलं कोणी नाही, काय देणे नाही. भूषण सुद्धा काय म्हणजे त्याला सोनं म्हणतात, ते आपल्या अंगावरचं काढून घेतात. फार कठीण अवस्था आहे. या जगतामध्ये आपल्याला कोणी सोडवत नाही. तो कोबरायचा अभंग आहे. आणि नामाचं महत्व सांगत असताना अभंग म्हटलाच पाहिजे. या जगतामध्ये कोणी आपल्याला सोडवत नाही. काळाची उडी पडेल जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप, पाठीची बहीण किंवा पाठीचा बंधू किंवा शिजीची कामिनी दूर राहिली. या जगामध्ये तुमच्याजवळ राहणारी मुलगी, तुमच्याजवळ राहणारा मुलगा अजिबात तुमचा कोणी नाही आहे. जिच्यासोबत आपण 70 वर्ष संसार करतो, 50 वर्ष जगतो, ही पण पत्नी आम्हाला यमाच्या तावडीतून वाचू शकत नाही. आणि तुम्हाला कितीही पतिप्रिय असला तरी तुमचा पती तुम्हाला यमाच्या तावडीतून वाचू शकत नाही. या जगतामध्ये अनेक लोक मेलेले आहेत, एकटे तुम्ही नाही, अनेक लोक मेले, पण तुम्हाला कोणी वाचवलं नाही. आणि वास्तविक पाहता जर वाचवलं जर असतं, समजा आता सगळे जिवंत असते, तुम्ही विचार करा तुमच्या घरात राहायला जागा असते का? कोणत्याही कोपऱ्यात पाहिलं का बाबुल आहे? जर्जर अवस्थेमध्ये म्हातारा माणूस आहे, मरणं हे नियम चांगला आहे सृष्टीचा. मेल्यानंतर तो मागं पडतो म्हणून आहे. या जगतामध्ये मेल्यानंतर रडू नये. या जगतामध्ये मेल्यानंतर रडू नये. पहा, अंत ही काय आहे? यात्रा आहे. काय आहे? यात्रा आहे. अंतिम समयाची ती आपली यात्रा आहे. म्हणून रडलं नाही पाहिजे. भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं पाहिजे. कारण मृत्यू हा मंगलमय मानलेला गेला आहे शास्त्रामध्ये, बरं का. पण त्याला आपण दुःखमय बनवलेला आहे. या जगतामध्ये आपल्याला कुणी सोडवत नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे? भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला या जगतामध्ये पर्याय नाही आहे. एकच सोडू शकतो या जगतामध्ये आपल्याला. जगतामध्ये आपल्याला फक्त एकच सोडू शकतात, त्याचं नाव आहे भगवान परमात्मा. तुका सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचोनी. या जगतामध्ये देवाशिवाय नाही सोडू शकत कोणी. म्हणून भगवान परमात्म्याचं भजन करा. आणि साधू संत सांगतात ना बाबा हो, या जगतामध्ये आल्यानंतर साधू संतांनी नामाचाच दोष केलेला आहे. ज्याला घ्यायचं त्याला घ्या. तुकोबरा म्हणतात ना बाबा, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. माणसाची जात अशी आहे, माणूस काय म्हणाला माहिती आहे? देव न लगे, देव न लगे, देव न लगे, देव न लगे. या जगतामध्ये तुकोबराला लोक म्हणायला लागली देव नको आम्हाला. साधू संतांनी नाना प्रकाराने नामाचं महत्व सांगितलेलं आहे. राम नाम के हीरे मोती मैं बिखराऊं गली गली, ले लो रे कोई राम का प्याला, शोर मचाओ गली गली. या जगतामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या. अनेक साधू संत सांगत आलेले आहेत. नाही जर नामचिंतन घेतलं तर आपल्याला कबीरदास महाराजांचा अनेक नाना प्रकारचे अभंग आहे. क्या किया
तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया विषयों के बंधन से बांधा गया तो भगवान नाम से मुँह मोड़ लिया। क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया क्या किया रे, जिस पाना था उसको तो खो दिया रे। या जगामध्ये काय पाहायचं होतं आपल्याला, भगवान परमात्मा प्राप्त करायचा होता, म्हणून साधू संत सांगतात की बाबा आपल्याला असा अनमोल देह प्राप्त झालेला आहे. मी सगळ्या संतांचे प्रमाण सांगतो तुम्हाला. तुकडोजी महाराज सुद्धा सांगतात मोठ्या भाग्याने आपल्याला देह प्राप्त झाला. काय योग साधना जन्म तुला लाभला, कोण देव पावला रे बिचारा, भजनासी लागला रे बिचारा, भजनासी लागला रे. या जगतामध्ये आपल्याला तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात भाग्यवान आहे आपण, आपल्याला हा देह प्राप्त झाला, म्हणून हा देहाचं सार्थकता आपण केली पाहिजे. आणि या जगतामध्ये आपल्याला आपला कोणी उद्धार करत नाही. ज्ञानोबराय म्हणतात आपला आपल्यालाच उद्धार करावा लागतो, म्हणून भूमीच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. आपुली आपण करा सोडवून संसार बंधन तुलावे. का ज्ञानोबराय म्हटले आपले आपण सोडवून करा. सगळ्या साधू संतांनी सगळ्याला सांगितलं की बाबा जे झोपलेले जे जागे त्यांना सुद्धा सांगितलं बोल बोले बोले जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले नेनो अंधार ना उजडले का. हे ज्ञानोबरायची भाषा आहे. ते माणसालाच कळते म्हणून नाही, असं ज्याचा अभ्यास आहे त्यालाच कळते बरं. काही आपण आतमध्ये झोपलेलो आहे आणि नेनो अंधार ना उजडले का. आपल्याला अंधारही कळत नाही, उजड सुद्धा. आपली गत कशी आहे माहिती का. घुबड पाहिलं का तुम्ही. आता उदाहरण आहेत आमच्याकडे सांगायचे, आपली घुबडासारखी गत आहे. घुबडाला किती डोकं पडून सांगितलं बाबा सूर्य आहे, ते घुबड काय म्हणतं सूर्यात नाही आपण पाहिला नाही आपला संबंध का म्हणतो ते. दिवसा डोळेच उघडत नाही, तर दिवसा दिसत पण नाही. तशी आपली गत आहे. परमार्थ आपण करतो, पण करत असताना भगवान परमात्मा आपल्याला प्राप्ती झाली पाहिजे याच्यासाठी आपला लक्ष वेधवान नाही आहे. त्याच्यामुळं आपल्याच मनामध्ये कधी असा भ्रम तयार होतो देव आहे का नाही, म्हणून आपल्याला घुबड एक पदवी दिलेली आहे बरं. असं जीवनामध्ये नाही झालं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात आपुले आपण करा सोडवून संसार बंधन तोडावे. की या जगतामध्ये तुम्हाला संसाराचं बंधन तोडायचं असेल तर त्याला एकच पर्याय भगवान परमात्म्याचं नामचिंतन. आणि नामचिंतन केल्यानंतर काय होतं, आपल्या जीवनामध्ये अनेक आलेले जे संकट आहे ते भगवान परमात्मा काय करतात, निवारण करतात. मागे पुढे उभा राही संभाळी
परितो स्मरे मनी नारायण पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवास आठवीते सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला मुष्टीवर पोहे घेऊन त्याचे भेटीला गेला. भगवान परमात्म्याने यांनी सगळ्यांचं काय केलेलं आहे, कष्ट हरण केलं. म्हणून आपल्या जीवनातलं कष्ट जायचं असेल तर बापून काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. कोणासारखं, मीराबाई सारखं. मीराबाईनं भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. बापानं मीराबाईसाठी काय केलं, त्या दुधाच्या गिलासामध्ये काय टाकलं, औषध टाकलं. कोणतं, अमर व्हायचं नाही, विष टाकलं. आणि विष टाकल्यानंतर मीराबाईला पिण्याकरता दिलेलं आहे. पण पहा, मीराबाई ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं भजन करते त्यावेळेस सगळे लोक मीराबाईला काय करतात, नाव ठेवतात. आणि आता सुद्धा आहे, बाया भगवान परमात्म्याचं भजन करत असले की लोक नाव ठेवतात. मीराबाईला सुद्धा नाव ठेवू लागले लोक. आणि लोक म्हणू लागले, लोक कहे मीरा भग घुंगरू माधवी रानाची, भग घुंगरू माधवी रानाची. मीराबाई लोक नाव ठेवतात. आणि नाव ठेवत असताना लोक कहे मीरा हुई रे बाबरी, बाप कहे मुलनासी रे, विष का प्याला नाजिले बेजा, पिबत पिबत मीरा रे आ घुंघरू बांध कर मेरा नाचिले. तरी सुद्धा मीराबाई नाचली. भगवान परमात्म्याचं भजन केलं. पण करत असताना मीराबाई बापाला सांगते, बाबा मी काय करणार, तेव्हा पुढंच नाचणार. अनेक टोळणी आहे मीराबाईच्या, नाचूंगी नाचूंगी मैं हरी गुण गावत नाचूंगी. भगवान परमात्म्या पुढे नाचलं पाहिजे, त्याच्यामध्ये लाज बाळगली नाही पाहिजे. आणि या भगवंतापुढे नाचल्यानंतर काय होतं, आपला उद्धार होतो. म्हणून ज्ञानोबाची कोबरा म्हणतात, आपुले आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडाले. की जोपर्यंत तुम्ही या जगतामध्ये परमार्थ करायला लाजताल तोपर्यंत देव तुमच्याजवळ येत नाही. ज्यावेळेस या संसाराची लाज सोडून देतात आणि भगवान परमात्म्याकडे निघता आणि एक पाऊल भगवंताकडे टाका, हजारो पाऊल भगवान परमात्मा तुमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाही. असा कोणता भगवान परमात्मा आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की बाबा तो जो भगवान परमात्मा आहे तो भगवान परमात्मा आहे राम, तो जो भगवान परमात्मा आहे कृष्ण, तो जो भगवान परमात्मा आहे हरी. असा जो भगवान परमात्मा आहे त्याचं हृदयामध्ये काय केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे. ज्ञान देवा मौन जपमाळा अंतरी भरवली श्री जपे सदा. आणि तेच ज्ञानोबराय शेवटच्या चरणामध्ये वर्णन करू शकतात. ज्ञानदेवा रामकृष्ण माळा हृदय जिव्हाळा श्रीमूर्ती. ज्ञानोबराय म्हणतात की बाबा हो, ज्ञान देवा ध्याने आणि रामकृष्ण माळा. भगवान परमात्म्याचं भजन करा, भगवान परमात्म्यावर प्रेम करा, त्याच्याशिवाय आपला उद्धार होणार नाही आणि आपलं भजन आपल्यालाच करावं लागणार. आता तुम्ही चहा पिता, एका शेजारच्या चहा घेतली, दुसऱ्या चहा पिण्याचं पुण्य लागतं का? तोंड मिळतं तर शेजारच्या पैसे काहीच नाही. आपलं आपल्यालाच प्यावं लागतं, आपलं आपल्यालाच खावं लागतं, आपलं आपल्यालाच करावं लागतं. आपले कपडे स्वतः घालावं लागतात. आपलं दात कोण घासाय, दुसरं येऊन घासते काय?
नाही ना, आपल्यालाच घासावं लागतात. सर्व गोष्टी या जगात आपल्यालाच करावं लागतात, त्याच्याशिवाय पर्याय नाही. या जगतामध्ये तुम्हाला वाटत असेल माझा मुलगा माझा उद्धार कर, हे साफ चुकीचं आहे. ते म्हणतात तुकोबरा ज्ञानोबरा सांगतात, तुकोबरा ज्ञानोबरा सांगून सांगून थकले आणि नंतर ज्ञानोबरा म्हणतात आपुले आपण घरा सोडून संसार बंधन तोडावे की. आता तुम्हाला झोपलेल्या आधी असं वाटत असेल महाना तो कर्माटिक निघाला मोठा कीर्तन करणार मग उद्धार होणार आहे. अजिबात नाही, अजिबात उद्धार होणार नाही. आपला उद्धार आपल्यालाच करावा लागणार आहे, आपल्यालाच कथा श्रवण करावं लागणार आहे. हे बाकी काही नाहीये, आपलं आपल्यालाच करावं लागतं. म्हणून ज्ञानोबराय कळकळीची विनंती करतात आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. रामकृष्ण नामे हे तुम्ही साजिरे हृदय मंदिरे स्मराकारे आपुले आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. ज्ञानदेवा ध्याने रामकृष्ण माळा हृदयी जिव्हाळा श्रीमूर्तीराया आपुली आपण करा सोडवण संसार बंधन तोडावे. झालेली सेवा याच ठिकाणी विराम पावते. मला येण्याचं भाग्य जे मिळालं, आमचे मित्र गजानन माऊली, त्यांना तुम्ही माऊली म्हणताय ना, मला माहितीच नाही. त्यांना तुम्ही खरं त्यांचा चांगला स्वभाव आहे बरं. कधी कोण पाहता याचा हसमुखच आहे, नाही तर काहीचे तोंड असतात. जण काय सावरून आले गौरी फुटेल, पण आता 2-4 वेळा भेट झाली. हसमुख चेहरा आहे, अशी हसमुख चेहऱ्याची माणसं भेटणं फार कठीण आहे. तो हे पाय जगतामध्ये हसमुख चेहरा सहसा सहजी कोण त्याची स्तुती करतो म्हणून नाही, कीर्तन केलं म्हणून नाही, आहेच ते जीवनामध्ये. आणि ज्यांच्यामुळे येण्याचं भाग्य वाटलं ते आपले गजानन महाराज गायकवाड. आणि त्यांना सांगितलं की महाराज तुम्ही एखादा कीर्तनकार पहा, ते आमचे लक्ष्मण बाबा. त्यांनी सांगितलं, त्यांच्यामुळं मला इथपर्यंत येण्याचं भाग्य प्राप्त झालं. आणि तुम्ही जे जागी असणारे, झोपलेले, पाय चालून बसणारे, तुमचं सगळ्याचं मला काय झालं, दर्शन झालं. म्हणून तुकोबरा ज्ञानोबराच्या भाषेमध्ये श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, सगळ्याच्या चरणावरती दंडवत करतो, सगळ्याच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. आणि पुन्हा आपले जे येणेकरी बाबा गावचेच आहे. लावणं मला वाटलं का लावून गावाचं नाव लावणं आहे, म्हणजे गावात बाबा लावण्याची आहे ना. मला वाटलं पक्वाच उतरला तुम्ही म्हणले लावू ना, लावण्याचे आहेत. सुंदर असं विना वाजवण्याचं त्यांनी काम केलं. आपल्या गावात नाहीत का विना घेणारी? घ्यायचं, आपल्या गावातला विना घ्यायचा सत्ता आहे. याच्यात जेवढं पुण्य लागतं तेवढं पुण्य कशात नाही. सध्या ती नारदीच्या स्वरूपामध्ये, सध्या नारद आहेत ते, पण कळ नका लावू बरं. सुंदर बाबा आहेत आमचे भागवत महाराज आहेत आंधोळचे. त्याच्या आवाजात आपल्याला म्हणताच येत नाही, तिथं पेटी संपत्ती त्याच्यावर आवाजात होता यायचा. मग विचार करा, असे भागवत महाराज आहेत, त्यांच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. आणि सगळे भजनी मंडळी बाहेरून आले, पारतापूरून आले, सगळे बाहेरची मंडळी आहे. तुमच्या चरणावरती सुद्धा सेवा समर्पित करतो. आमचे चौकदार बाबा मी इकडचेच आहे, पहिले ती यशवी ड्रायव्हर होते. हां, मला चहा घेऊनच करतात मला ज्ञानेश्वर